नमस्कार मित्रांनो, माइल्स मील्स अँड मेमरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही मुंबईहून त्र्यंबकेश्वरच्या वन डे ट्रिपला निघालो आहोत. सकाळी 7-10 वाजता मी प्रवासाला सुरुवात केली. वाटेत 2 ठिकाणी चहासाठी थांबत निसर्गरम्य रस्त्यांचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो. यावेळी आम्ही बोरिवलीहून मनोर, जव्हार मार्गे त्र्यंबकेश्वरला जाण्याचा मार्ग निवडला. रस्त्यात हिरवागार निसर्ग, डोंगर आणि शांत वातावरण अनुभवायला मिळालं. सुमारे 11:30च्या सुमारास आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर पार्किंगकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्यामुळे आम्ही मंदिरापासून सुमारे 900 मीटर अंतरावर गाडी पार्क केली. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर गर्दीचा खरा अंदाज आला. रांग तब्बल 500 ते 600 मीटर मागे सुरू होत होती. येथे दर्शनासाठी 3 प्रकारच्या रांगा उपलब्ध आहेत: सामान्य रांग, पास रांग आणि व्हीव्हीआयपी पास रांग. पास घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची उपस्थिती आवश्यक असते, कारण बायोमेट्रिक नोंदणी केली जाते. आम्ही 200चा पास घेतला आणि सुमारे 11:15 वाजता रांगेत उभे राहिलो. पास घेण्यासाठी फक्त कॅश हा एक मार्ग उपलब्ध आहे. पास असूनही गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मंदिराच्या बाहेरील रांगेत शेड किंवा सावलीची कोणती व्यवस्था नव्हती, त्यामुळे बराच वेळ उन्हातच थांबावं लागलं. शेवटी सुमारे 4:15 वाजता आम्हाला दर्शन मिळालं. मंदिराच्या आत फोटो आणि व्हिडिओ काढण्यास परवानगी नसल्यामुळे ते दृश्य आम्ही दाखवू शकत नाही, पण दर्शनाचा अनुभव खूपच समाधानकारक होता. दर्शन झाल्यानंतर मात्र प्रचंड भूक लागली होती. गाडीपर्यंत जाताना आम्हाला एक स्नॅक सेंटर दिसलं आणि तिथे आम्ही कढी समोसा हा पदार्थ प्रथमच ट्राय केला. हा आमच्यासाठी पूर्णपणे नवीन अनुभव होता आणि चवही खूप छान होती. पोटपूजा झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी आम्ही घोटी मार्गे समृद्धी महामार्गाचा पर्याय निवडला. दिवसभराचा थकवा असला तरी त्र्यंबकेश्वर दर्शनाचा आनंद आणि प्रवासातील अनुभव यामुळे हा दिवस कायम लक्षात राहील. या संपूर्ण प्रवासाचा खर्च साधारण 3,500च्या आसपास झाला. एकंदरीत मुंबईहून एका दिवसाच्या आध्यात्मिक रोड ट्रिपसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रवास, खाद्यभ्रमंती आणि आठवणींसाठी माइल्स मील्स अँड मेमरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया.